माझं नाव बुद्धप्पा गिरीश सगरे आहे. मी माळकोटे गावचा रहिवासी आहे. हे आपण जे शेत बघतो ते माझ्या आईच्या नावाने आहे. 3 एकरचं प्लॉट आहे. 233 ते या शेतात उडीद आणि आंतरपीक म्हणून तुरीत आंतरपीक म्हणून उडीद केलं होतं. तुरी आणि उडीद ही दोन्ही जास्त पावसामुळं सगळं पीक नाश होऊन गेलेलं आहे आणि पीक विमा वगैरे भरलेला आहे. हे पाणी एवढं कशामुळे राहावं लागलं इथं? रोडच्या साईडला जे चरी आहे ना, ते रोडच्या कामामुळं चरी जरा थोडं अरुंद झालेलं आहे आणि अगोदर जेवढी चरी होती तेवढी आता नाही. जवळपास 10 फुटाच्या आसपास होतं. आता 3-4 फूट एवढंच राहिलेलं आहे आणि ते सीडीवर्कचं काम आता अलीकडे केलेलं काम, अगोदर डबल पाईपचं लाईन होतं आणि आता ते जे कोणी कॉन्ट्रॅक्टर ते काम केलेलं आहे ते डबल पाईपचं काढून सिंगल पाईपचं केलेलं आहे आणि ते अगोदरच्या पाईपापेक्षा लहान पाईप घातलेलं आहे. त्यामुळं रोडवरनं पाणी आपल्या शेतात येऊ लागलेलं आहे. त्यामुळे एवढं शेतकऱ्याचं नुकसान होऊ लागलं का? हां.